नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या संदर्भाने 3 महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी अपडेट करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 3 सूचना नेमक्या कोणकोणत्या आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या सूचना पाहण्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईट आहे टीचर रिक्रूटमेंट 2020 http://mahateacherrecruitment.organization.in या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे या ठिकाणी 2 टॅब दिसतील। त्यातला 2022च्या विद्यार्थ्यांसाठीचा स्काय ब्लू कलरचा टॅब आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारची विंडो आपल्याला समोर दिसून येईल आणि या विंडोमध्ये येलो कलरच्या या 5 नोटीस सेक्शन्स आहेत। तर यामधील 5 नोटीस सेक्शनमध्ये सगळ्यात पहिली आहे ती ॲप्लिकंटसाठी आहे आणि दुसरी संस्थेसाठी, तिसरी ईओनसाठी, चौथी आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि पाचवी आहे यूजर मॅन्युअल। आता यामध्ये सगळ्यात पहिली ॲप्लिकंटसाठी जी सूचना आहे त्यामध्ये एक नवीन सूचना आलेली आहे। त्याचप्रमाणे जे ईओ आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आलेली आहे आणि आज यूजर मॅन्युअल याच्यामध्ये एक सूचना आलेली आहे। अशा 3 ठिकाणी 3 प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत। तर त्यातील सगळ्यात पहिली सूचना आहे ती आपण पाहूया, जी ॲप्लिकंटसाठी आहे। यामध्ये क्लिक केल्यानंतर अशी विंडो दिसते। आता ह्या ज्या बाकीच्या सूचना होत्या त्या बाकी 1 सप्टेंबरला आलेल्या होत्या आणि नंतरची एक सूचना आहे ती 4 सप्टेंबरला आलेली आहे। तर यामध्ये ज्या सूचना होत्या त्यामध्ये एक अशी सूचना होती की टीटी किंवा सीटीईटीमध्ये ज्यांच्या नावामध्ये मार्क्समध्ये जे काही प्रॉब्लेम असेल, मिसमॅच असेल, तर त्यांना स्वतंत्रपणे सूचना जाहीर केली जाईल अशी एक सूचना होती। ती ही सूचना आहे जी 4 सप्टेंबरला त्यांनी जाहीर केलेली आहे। कॅन्डिडेट सूचना क्लिक करून पाहूया। या ठिकाणी कॅन्डिडेट सूचना, उमेदवारांसाठी सूचना। आता ह्या सूचनांमध्ये बघा, उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे। उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 1 पासून 15 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। पहिला पॉइंट, 1 पासून 15 पर्यंत मुदत आहे। दुसरा, टीटी किंवा सीटीईटी मध्ये तफावत असलेल्या उमेदवारांना त्यांचे लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे। आता हा जो मेनू आहे हा या आधी टॅब नव्हता, तो नंतर त्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे। पवित्र पोर्टलवर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आधी त्या नव्हत्या, परंतु जसे प्रॉब्लेम व्हायला लागले किंवा जशा रिक्वायरमेंट यायला लागल्या तशा त्यामध्ये काही टॅब हे ओपन करून देण्यात आलेले आहे। त्यापैकीच हा एक आहे की रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा। तर या मेनू अंतर्गत ही सुविधा देण्यात आलेली आहे। तिसरा बघा, उमेदवार सदर तफावत दूर करण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी मधील माहिती नोंद करून ती अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे पाठवावी। तुम्हाला तुमचा जिल्हा जो सोयीचा आहे तो निवडायचा आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहत असाल असं काही नाही, परंतु तुम्हाला तुमच्या जागेपासनं ज्या ईओ ऑफिसला जाण्यासाठी तुम्हाला जिथून जवळ पडेल अशा ठिकाणचं तुम्ही निवडू शकता। तर तुम्ही ते निवडलेल्या सोयीच्या ठिकाणी पाठवायचे आहे। ज्या उमेदवारांच्या टीईटी सीटीईटीच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवडलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, प्राथमिक किंवा माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, टीटी सीटीईटी गुणपत्रिका व प्रमाणपत्र प्रत, टेट आवेदनपत्र, प्रवेशपत्र, गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादींबाबत कागदपत्र घेऊन यासह संपर्क साधायचा आहे। म्हणजेच ही सुविधा त्यांना देण्यात आलेली आहे। आता जेव्हा मिसमॅचचा प्रॉब्लेम असो, स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा डेट किंवा नंबर बदल असेल, तर अशा वेळेस आपण गॅझेट किंवा ॲफिडेविट काढतो, परंतु टीटी किंवा सीटीईटीच्या मार्क्समध्ये जर काही बदल असेल तर तो बदल तुम्हाला या ऑफिसला जाऊनच दूर करावा लागणार आहे। दिनांक 4 पासून 14 पर्यंत ही सुविधा देण्यात येणार आहे। याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी। म्हणजेच स्वप्रमाणपत्रासाठी तुम्हाला लास्ट डेट आहे 15 रजिस्ट्रेशनसाठी कंप्लीट करण्यासाठी आणि हे मिसमॅचसाठी आहेत 14। त्यामुळे याची दखल घेण्यात यावी। त्यांनी सांगितल्याप्रमाणे टीईटी किंवा सीटीईटीच्या गुणपत्रकामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नवीन सूचना प्रकाशित करण्यात येईल। तर त्याप्रमाणे त्यांनी ही नवीन सूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे। आता यानंतर कॅन्डिडेट्ससाठीची ही पहिली सूचना होती। जसं कॅन्डिडेट्सला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या मार्कशीटमध्ये बदल असेल
तर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा या मेनू अंतर्गत तुम्हाला सुविधा देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या निवडलेल्या जिल्ह्या तिथे शिक्षण अधिकाऱ्यांकडे इओनकडे जायचं आहे आणि तुम्ही याबद्दलचा जो काही झालेला गोंधळ आहे तो थोडक्यात दूर करून आणायचा आहे। जसं तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहे तशाच सूचना इओनना देखील देण्यात आलेल्या आहेत। बघा या ठिकाणी ही दुसरी सूचना आहे जी इओनना देण्यात आलेली आहे। शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक ही त्यांना देण्यात आलेली आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही ज्या कालावधीत पार पडली त्यामध्ये तर 2,16,443 ह्या उमेदवारांनी ही चाचणी दिलेली होती। तर यामध्ये चाचणी दिलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पोर्टलवर सुविधा देण्यात आलेली आहे। तिसरा पॉईंट आहे की ही सुविधा 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंतची मुदत आहे। चौथा पॉईंट आहे टीटी किंवा सीटीईटी मध्ये माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्याची विनंती अर्ज ओळखीचा पुरावा संबंधित कागदपत्रे यासह संपर्क साधण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे ज्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचना त्यांनी इओनना हे सांगितलेलं आहे की आम्ही यांना अशा सूचना दिलेल्या आहेत। 5 नंबरचा पॉईंट बघा, उमेदवारांना लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा या मेनू अंतर्गत तुम्हाला त्यांना अशा प्रकारची ही सूचना दिलेली आहे। 6वा बघा, शिक्षण अधिकारी त्यांना महा टीचर रिक्रुटमेंट ऑर्गनायझेशन या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल। त्यानंतर 7वा पॉईंट आहे की 4 तारखेपासून 14 तारखेपर्यंत उमेदवारांना अप्रूव्हल ऑफ रिक्वेस्ट ऑफ मिसमॅच इन महा टीईटी डेटा आणि अप्रूव्हल ऑफ रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन सीटीईटी डेटा अन्वये शिक्षणाधिकारी यांनी लॉग इनवर सुविधा दिल्या आहेत। त्यानुसार उमेदवारांकडून विनंती अर्ज टीटी किंवा सीटीईटी गुणपत्रिका प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट्सचा पुरावा देऊन कागदपत्र घेऊन योग्य ते अप्रूव्हल द्या किंवा रिजेक्ट करा हा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे आणि ही मुदतीत करावी अशी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि 8वा पॉईंट, कोणताही बदल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडून बदलाबाबत लेखी विनंती अर्ज व त्यासोबत कागदपत्र जतन करून ठेवायचे आहेत या अशा सूचना इओनना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। त्यानंतर आपण आपल्या मूळ टॅबवरती पुन्हा येऊया आणि मॅन्युअल वरती क्लिक करूया। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक वाउचर दिसतं। यामध्ये कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन, आता बऱ्याच जणांनी रजिस्ट्रेशन केलंही असेल, काहींचं राहिलं असेल, काहींनी पूर्णपणे केलं असेल आणि फक्त सेल्फ सर्टिफाईड पर्यंत येऊन थांबले असतील। तर या ठिकाणी जे काही वाउचर देण्यात आलेलं आहे तर कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण प्रोसिजर करायची आणि त्यामध्ये तुम्हाला नेमके काय अपलोड करायचं हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा या ठिकाणी स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंटकडनं हे वाउचर आलेलं आहे। यामध्ये फर्स्ट पेजवरती बघा काय यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे। कंटेंट, इंट्रोडक्शन, होम पेज, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन प्रोसेस, नंतर पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, डोमेसाईल, कॅटेगरी, अकॅडमिक इन्फॉर्मेशन, ग्रॅज्युएशन डिटेल्स, टीटी, सीटीईटी, सेल्फ सर्टिफाईड आणि नंतर प्रिंट आउट सगळी 17 पानांची PDF या ठिकाणी वाउचरमध्ये देण्यात आलेली आहे। तर हे जे बुक आहे यामध्ये 17 पानांमध्ये तुम्ही कशी इन्फॉर्मेशन भरायची ते पूर्णपणे यात नमूद करण्यात आलेलं आहे। सगळ्यात पहिलं त्यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे। होम पेज आहे, तुम्ही जेव्हा ऑफिशियल वेबसाईटवरती जाता तुम्हाला अशा प्रकारचे 2 टॅब दिसतात। तुम्ही 2022च्या टॅबमध्ये क्लिक करता, त्या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर या प्रकारची विंडो दिसते। या प्रकारच्या विंडोत तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे, परंतु तुम्ही लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून लगेच रजिस्टर करू शकत नाही। तर यामध्ये तुम्हाला रजिस्टर यूजर न्यू वरती क्लिक करावं लागतं। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला TET किंवा TET तुमचे रोल नंबर आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये टाकावा लागतो। तर रोल नंबर टाकल्याच्या नंतरच तुमचं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन होणार आहे आणि जर तुम्ही टेट एक्झामच दिलेली नसेल तर तुमचं या ठिकाणी काहीच उपयोग नाही।
मग तुम्ही CTET पास असाल, TET पास असाल, BEd असाल, DEd असाल, DTEd असाल, फक्त टेटवालेच या ठिकाणी रजिस्टर करू शकतात. यामध्ये सुद्धा 2017 वाले आणि 2023-22 वाले, तर 2017चे विद्यार्थी यामध्ये रजिस्टर करू शकत नाही, फक्त 2022 वालेच विद्यार्थी यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर या प्रकारची विंडो दिसेल. त्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट नेम, बर्थडे डेट, रजिस्टर मोबाईल नंबर आणि टेटचे मार्क हे त्यामध्ये ॲटोमॅटिकच येतात. ते आपल्याला बदलायची गरज लागत नाही आणि ते तुम्ही बदलू देखील शकत नाही. यानंतर यामध्ये करेक्ट टिक करायचा आहे, डिक्लेअर करायचं आहे वरील इन्फॉर्मेशन बरोबर आहे का. टिक केल्याच्या नंतर पुढे काइंडली एंटर द रजिस्टर मोबाईल नंबर अँड द कॅप्चा कोड. तर तुम्हाला हे केल्याच्या नंतर OTP येणार मोबाईलवरती. OTP आल्याच्या नंतर तो OTP नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. दिलेला सिक्युरिटी पिन, त्यालाच कॅप्चा बोलतो आपण, तो कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि रजिस्टर करायचं आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं नाव TETच्या फ्रॉड लिस्टमध्ये आहे ते विद्यार्थी या ठिकाणी त्यांना OTP येत नाही, त्यांचं रजिस्टर होत नाही, जरी त्यांनी टेट एक्झाम दिलेली असेल. त्याचप्रमाणे ज्यांनी टेटची एक्झाम दोनदा ॲप्लिकेशन करून, दोनदा हॉल तिकीट घेऊन, दोनदा एक्झाम दिली, त्या विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी OTP येत नाही. ते विद्यार्थी म्हणजे पकडून चला, जर तुमचा या ठिकाणी OTP येत नसेल आणि हे रजिस्टर स्टार्टिंगला होत नसेल, तर हे त्या विद्यार्थ्यांची लिस्ट असणार. एक तर TET किंवा TETमध्ये जे बोगस विद्यार्थ्यांची नावं आहेत ते, आणि दुसरं म्हणजे तुम्ही टेटची एक्झाम डबल दिलेली आहे. तर अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना यामधनं बाद केलेलं आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचं लॉग इन या ठिकाणी होणार नाही. OTP नंतर या ठिकाणी व्हेरिफिकेशन येणार. OTPसाठी तो एंटर करायचा आणि नंबर व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय केल्यानंतर तुमची या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी येऊन जाईल आणि ही पर्सनल इन्फॉर्मेशनच्या खाली तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन टाकायचा आहे. त्याच्यात ऑप्शन आहे, त्यापैकी एक ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चनचं ते आन्सर लिहायचे, जेणेकरून तुमचा पासवर्ड हरवला तर त्या सिक्युरिटी क्वेश्चनचा आन्सर तुम्ही देऊन तुम्ही तुमचा पासवर्ड हा रिटर्न मिळवू शकता. अशा ह्या गोष्टींसाठी म्हणजे तुम्हाला तुमचा पासवर्ड पुन्हा मिळवण्यासाठी हे सिक्युरिटी क्वेश्चन असतो आणि त्याचा आन्सर द्यायचा असतो, जो तुमच्या लक्षात राहील. आणि हे टाकल्यानंतर तुम्ही तुमचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुमचा पासवर्ड विसरणार नाही आणि तुमचा सिक्युरिटी कोड म्हणजे सिक्युरिटी नाव आणि त्या क्वेश्चनचा आन्सर दोन्ही पण ह्या गोष्टी तुम्ही विसरणार नाही. यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा. आणि यामध्ये फायनली तुम्ही सिक्युरिटी पिन जो आहे कॅप्चा तो फिल करा आणि रजिस्टर करा. रजिस्टर केल्याच्या नंतर या ठिकाणी या प्रकारची विंडो दिसेल. आता ही विंडो दिसली म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला तुमची विंडो लॉग इनसाठी तयार आहे. परंतु प्रत्येक वेळेस लॉग इन करताना तुम्हाला गेट OTP येणारच. एंटर OTP टाकायचा, व्हेरीफाय करायचा. त्यानंतर तुम्ही तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये लॉग इन करू शकता. जो लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्ही तिथे टाकलेला आहे तोच पासवर्ड आता या ठिकाणी टाकायचा. लॉग इन ID काय असणार, तर तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड तुम्ही टाकाल तो पासवर्ड तुमचा असणार. सिक्युरिटी पिन टाकायचा आणि एंटर करायचा. प्रत्येक वेळेस तुम्हाला ते टाकावं लागणार. आणि इथून पुढे तुमची इन्फॉर्मेशन पर्सनल डिटेल्स असेल, ॲड्रेस डिटेल्स असेल तर ती भरण्यासाठी सुरुवात होते. तर ती सुरुवातीला तुमची पर्सनल डिटेल्स आहे, ती पर्सनल डिटेल्स भरल्याच्या नंतर कंप्लीट, नंतर प्रोसीड येणार. पर्सनल डिटेल्स अपलोड टू फोटोग्राफ अँड सिग्नेचर या गोष्टी दिलेल्या माहितीप्रमाणे ती 100 KBच्या आतमध्ये आणि 200 KBच्या आतमध्ये या प्रकारे तुम्हाला तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम हे ॲटोमॅटिक येतं. ते तुम्हाला टाकायचं नाही आहे. आधार नंबर, ज्या पुढच्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. आधार नंबर, नंबर ऑफ चाइल्ड, मॅरिटल स्टेटस, तुम्ही मोजक्या 3-4 गोष्टी सोडल्या तर तुम्ही सगळंच बदलू शकता. तुमचं स्वतःचं पूर्ण नाव, जेंडर, बर्थडे डेट आणि तुमचा टेटचे मार्क्स, मोजक्या 3च गोष्टी आहे.
त्या सोडून तुम्ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी चेंज करू शकता. एक मोबाईल नंबर आहे, तुमची बर्थडे डेट आहे, टेटचे मार्क्स आहेत आणि तुमचं पूर्ण नाव, जेंडर सकट. ह्या 4 3 4 5 मोजक्या ह्या गोष्टी सोडल्या तर तुम्ही सगळ्या गोष्टी बदलू शकता. त्यानंतर तुम्हाला एक एक्स्ट्रा मोबाईल नंबर, ईमेल आय डी द्यायचा आहे. साईज देखील यांनी दिलेली आहे बघा. साईज नॉट एक्सीड टू 100 kg. केबीच्या वरती 100 kbच्या वरती तुमची साईज नसावी. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे. तुमचा फोटो, सिग्नेचर या ठिकाणी ॲड करायची. नंतर तुमची ॲड्रेस डिटेल्स भरायची आहे. पूर्ण व्यवस्थित फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तुमची प्रत्येक वेळेस तुम्ही भरल्याच्या इन्फॉर्मेशन भरल्यानंतर सेव्ह डिटेल्स करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी अँड अदर रिझर्वेशन डिटेल्स, डोमेसाईल इन महाराष्ट्र. प्रत्येक जेव्हा रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा असतो तर त्याच्याकडे प्रत्येकाकडे डोमेसाईल हे कंपल्सरी असावंच लागतं जर कुठल्याही रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा असेल तर. आणि डोमेसाईल नसेल आणि बाकी सगळे रिझर्वेशन असतील तुमच्याकडे तरी त्याचा काही उपयोग होत नाही. सर्टिफिकेट किंवा ज्या काही फाईल आहे त्या 500 kbच्या आतमध्येच असाव्यात. मग त्या JPEG, PDF किंवा JPG या 3 पैकी एका फॉर्मॅटमध्ये असाव्या. सर्टिफिकेट इश्यू डेट, नंतर अपलोड द स्कॅन अँड क्लिअर कॉपी ऑफ द सर्टिफिकेट. तुमच्या इश्यू डेट या ठिकाणी टाकायचे आहे, तुम्ही कधी सर्टिफिकेट इश्यू केले. ज्याप्रमाणे यामध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणेच रजिस्टर करावं जेणेकरून काहीच अडचण निर्माण होत नाही. यानंतर कॅटेगरी डिटेल्स, तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडतात त्याचं सर्टिफिकेट नंबर, इश्यू डेट. जर तुम्ही कुठल्या गोष्टीला S केले तर त्या S नुसार तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भरावी लागणार. म्हणजेच इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमचा नंबर आणि डेट 2 गोष्टी या ठिकाणी मागितल्याच जातात आणि तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट हे अपलोड करावं लागतं. प्रत्येक विंडो सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही आरक्षणांचा कॅटेगरी यामध्ये देण्यात आलेली आहे, ती तुम्ही भरू शकता. ॲकॅडमिक इन्फॉर्मेशन SSC पासनं सुरुवातीला SSCची भरायची आहे, नंतर SSCची सगळी डिटेल्स भरायची आहे. त्यानंतर HSCची पुन्हा डिटेल्स, मार्कशीट अपलोड करायचे आहेत, सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. हे सगळं अपलोड केल्यानंतर प्रत्येक वेळेस ते सेव्ह करणं देखील गरजेचं आहे. नाहीतर अपलोड केलं तर ते सेव्ह नाही केलं तर पुढची प्रोसेस होणार नाही. ॲकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये अशा SSC, HSC आणि ग्रॅज्युएशन. त्यानंतर सेव्ह केल्यानंतर पुढे SSC, HSC आणि ग्रॅज्युएशन ही 3 गोष्टी तर तुम्हाला कंपल्सरी आहेत. त्यानंतर यामध्ये तुम्हाला ॲड क्वालिफिकेशन करायचं असेल तर ॲड क्वालिफिकेशन करून तुम्ही बाकीच्या गोष्टी ॲड करू शकता. ज्यांचं BEd झालेलं आहे त्यांना ग्रॅज्युएशन तर लागतंच आणि DEdवाल्यांना त्यांचं 10वी 12वी असतं आणि काहींनी ग्रॅज्युएशन देखील केलेलं असतं. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनपर्यंत तर आहे यामध्ये आणि नंतर बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या असून ॲड डिटेल्स करत जायचं, त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. प्रोफेशनल क्वालिफिकेशन, प्रोफेशनलमध्ये काय तर डिप्लोमा म्हणजेच तुमचं DEd, DTEd, DLE हे जे काही तुमचे कोर्स आहेत ते, आणि ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन. त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील प्रोफेशनल क्वालिफिकेशन कंपल्सरी लिटरसीमध्ये प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये एक सूचना देण्यात आलेली आहे की तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे 12/2/2023च्या नंतरचं यामध्ये प्रोसेसमध्ये घेतलं जाणार नाही. ते 12/2/2023च्या आधीचंच असायला हवं. आता डिप्लोमामध्ये बघा DEd, आर्ट टीचर, DTEd ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल करा. ॲप्लिकंट कॅन ॲड मल्टिपल क्वालिफिकेशनचा कॉलम देण्यात आलेला आहे की तुम्ही तुमचे बाकीचे क्वालिफिकेशन यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेट TET डिटेल्स, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये महा TET. तर त्या TETची
डिटेल्स यामध्ये भरायचे आहे. डिटेल्समध्ये पेपर 1, पेपर 2, पेपर 2 मध्ये सायन्स, मॅथ्स की सोशल सायन्स कोणता पेपर आहे, त्यानंतर त्याची डिटेल्स आणि सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी देखील सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये उल्लेख आहे मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही अपलोड करायचं आहे. मार्कशीट नंबर, सर्टिफिकेट इश्यू डेट आणि सर्टिफिकेट नंबर दोन्ही यामध्ये मेन्शन करायचं आहे. ज्याप्रमाणे यावरती सूचना दिलेल्या आहेत, नेमकी इथे बघा नेमक्या कोणकोणत्या डेट टाकायच्या तर इथे स्पष्ट लिहिलेलं आहे बघा. सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट नंबरवर नसेल तर त्या सर्टिफिकेटच्या वरती तुमचा रोल नंबर तर नक्कीच असतो, तो रोल नंबर किंवा सर्टिफिकेट इश्यू डेट कधी इश्यू केले ती डेट तर असतेच. त्यानंतर जसं TETची इन्फॉर्मेशन आहे तशीच CTETची डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन आहे, कधी पास झालात आणि त्याची डिटेल्स, त्याची डेट, त्याचं सर्टिफिकेट नंबर आणि अपलोड सर्टिफिकेट. त्यानंतर सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म, यामध्ये तुम्ही भरलेला सगळ्या डिटेल्स व्यवस्थित चेक करून घ्यायच्या असतात. पर्सनल डिटेल्स, ॲड डिटेल्स, ज्या काही तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन आहे ती सगळी चेक करून घ्यायची असते. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सर्टिफाईड करून बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, या ठिकाणी प्रिंट आउटचा ऑप्शन दिलेला आहे. हे प्रिंट आउट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड देखील बदलू शकता. या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे चेंज पासवर्ड. कॅन्डिडेट्स त्यांचा पासवर्ड या वेब पेजवरती ते नक्कीच बदलू शकतात. अशी ही PDF या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे यामध्ये फॉर्म फिलअप करणं काही खूप मोठी गोष्ट नाही, एकदम छोटीशी गोष्ट आहे. फक्त यामध्ये एक आहे काही छोट्या काही गोष्टी आहेत की त्या यामध्ये इन्क्लूड नाही, परंतु विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात, ते पात्र आहेत. परंतु या ठिकाणी तसे टॅब उपलब्ध नाही. जसं की आता EWSचं झालेलं आहे की EWSमध्ये सूचनेमध्ये देखील देण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांना 5% आरक्षण आहे किंवा 5% सूट यामध्ये देण्यात आलेले आहे, परंतु EWSचा टॅब त्यामध्ये दिसत नाही. म्हणजे जे काही छोट्या गोष्टी असतील त्या जशा त्यांच्याकडे सूचना जातात त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि नंतर यामध्ये देखील ॲड केल्या जातात काही सूचना. त्यामुळे थोडंसं सेल्फ सर्टिफाईड लगेच करू नका, थोडीशी बघा वाट, आता अजून तरी भरपूर दिवस आहे. त्यामुळे त्या फक्त त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाईड करून तुम्हाला प्रिंटच काढायची असते. त्यामुळे ते शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये केलं तरी चालेल, कारण त्यामध्ये जर अजून काही चेंजेस झाले तर ते तुम्हाला निश्चितच करता येतील.